महत्त्वाची बातमी फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीमधल्या त्यांच्या घरी पोहोचले आहेत आणि आता बैठक सुरू झाली आहे। शिंदे आणि दादांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस शहांच्या घरी गेले आहेत। फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास डीसीएम पदी गिरीश महाजन यांच्या नावाची शक्यता आहे। फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी आता दिल्लीमधल्या निवासस्थानी दाखल झालेत आणि बैठक सुरू झाली आहे। फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर राज्यामध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री पदावर गिरीश महाजन यांची शक्यता आहे। गिरीश महाजन हे भाजपमध्ये संकट मोचक म्हणून ओळखले जातात, तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर गिरीश महाजन यांच्या नावाची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची बैठक आता सध्या सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांनी काल रात्री देखील अमित शहांची भेट घेतली होती। आज पुन्हा एकदा ते अमित शहांना भेटतायत। त्याआधी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील झालेली आहे। मला सरकारमधून मोकळं करा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत। पुढच्या 6 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळे देखील फडणवीसांनी आपल्याला संघटनात्मक पातळीवर काम करायचंय असं सांगून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे। आता वरिष्ठ नेतृत्व या संदर्भात काय निर्णय घेत आहे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। मात्र अमित शहांकडून देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता। आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची बैठक होते। फडणवीस मात्र आपल्या निर्णयावर अद्यापही ठाम असल्याचं कळतं। तर पक्ष संघटनेमध्ये काम करून पक्ष संघटना पुन्हा एकदा मजबूत करायची आहे। लोकसभा निवडणुकांमधल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारतो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि त्यानंतर सरकारमधून मला मोकळं करा अशी विनंती त्यांनी नेतृत्वाला केली आहे। आज एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आणि उद्या आज या संदर्भामध्ये प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे सत्ता स्थापनेचा। त्यानंतर 9 तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्याआधी महाराष्ट्रातल्या या घडामोडी फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहेत। त्यामुळे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री बदलणार का आणि जर फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर भाजपचा एक उपमुख्यमंत्री हा सरकारमध्ये असणार आणि ते नाव आहे गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। भाजपमधले संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे आणि जळगावमध्ये त्याचं वर्चस्व ठेवणारे गिरीश महाजन यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे मानले जातात गिरीश महाजन उपमुख्यमंत्री पदावर, त्यामुळे गिरीश महाजन यांची शक्यता आहे।